राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आणि ही योजना इतिहासातील सर्वात मोठी योजना असल्याचेही सांगितले. या योजनेमध्ये राज्यातील तब्बल 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती सुरुवातीला राज्य सरकारने दिली होती. सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने 16,96,000 शेतकऱ्यांची पहिली यादी कर्जमाफीसाठी जाहीर केली. या पहिल्या यादीतील जवळपास 13 लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आपली KYCची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण या शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी KYC केल्यानंतर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेसाठी पुरवणी मागण्यांच्याद्वारे 20,552 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली होती. सुरुवातीला राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयाचा निधी बँकांना वितरित केला. त्यानंतर राज्य सरकारने आता 4,000 कोटी रुपयाचा निधी पुन्हा एकदा वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील 5,029 कोटी रुपयाच्या निधी वितरणाद्वारे राज्यातील 6,22,000 शेतकऱ्यांची कर्ज खाती नील झाल्याची माहिती दिली. त्यानंतर उर्वरित 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात कृषी मंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून 2 दिवसात रक्कम जमा होणार असल्याची माहिती दिली. पण 4 दिवस उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. आता ही रक्कम जमा करण्यासाठी काल सरकारने 4,000 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याद्वारे आता राज्यातील 6,50,000 शेतकऱ्यांची कर्ज खाती नील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात दिलेल्या निधीद्वारे राज्य सरकारने 6,22,000 शेतकऱ्यांची कर्ज खाती नील झाल्याची माहिती दिली. आता राज्य सरकारने दिलेल्या 4,000 कोटी रुपयाच्या निधीमधून 6,50,000 कर्ज खाती नील होणार आहेत. एकंदरीत पाहिले तर 13 लाख जवळपास शेतकऱ्यांची कर्ज खाती या दोन्ही रकमेतून नील होणार आहेत. पण राज्यातील खरी प्रतीक्षा आहे ती कर्जमाफीची दुसरी यादी केव्हा येणार याची. सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीच्या पहिल्या यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. आता राज्य सरकारने निधीही दिला आहे आणि जवळपास पहिल्या यादीतील 13 लाख शेतकऱ्यांनी आपली KYC ही पूर्ण केली आहे. पण आता पुढे काही तांत्रिक अडचण येणार, काही रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन पहिली यादी नील होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागली आहे. अनेक शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीसाठी पात्र आहेत की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने पहिल्या यादीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करावी अशी विनंती शेतकरी वर्गातून होत आहे. कर्जमाफीच्या दुसऱ्या यादी संदर्भात येणारे अपडेट आपण जाणूनच घेऊ. पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.